नमस्कार, मी प्राजक्ता पै शापूरकर आणि मास्टर रेसिपीजच्या किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। श्रावण महिना सुरू आहे, गोकुळाष्टमी येते। तर गोकुळाष्टमीला आमच्या कोकणी लोकांमध्ये काय नैवेद्याला करतात ते आज तुमच्यावर शेअर करणार आहे। तसं ताट खूप छान असतं, पोहे, बिन कांदा लसूण स्वयंपाक सगळा, पोहे असतात, दही पोहे, गुळ पोहे, नंतर हरभरा डाळ, काळा वाटाण्याची उसळ, ओली पंचकादाय, सुकी पंचकादाय, त्याच्याबरोबर ती आम्ही हरभऱ्याची एक उसळ देतो आणि काळ्या वाटाण्याची एक उसळ देतो। तर ती खूप स्पेशल असते। बाकीच्या सर्व रेसिपीज मी आपल्या मास्टर रेसिपीज मध्ये ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत, त्या तुम्ही नक्की बघावं अशी माझी इच्छा आहे। पण आज आपण करतोय काळ्या वाटाण्याची उसळ आणि हरभऱ्याची उसळ। अगदी सोपी आहे, कसं करायचं चला बघूया। हे काळे वाटाणे आहेत, हे रात्रभर भिजवायचे आणि ह्याला ना 8 ते 10 शिट्ट्या काढाव्या लागतात, तेव्हा कुठं हे छान शिजतात। सोडा घालायची गरज नाहीये। तर पहिला आपण काम करूया की कुकर मध्ये हे शिजायला टाकूया। स्वच्छ पाण्याने 2-3दा धुवून मग भिजवलेले आहे, त्यामुळे ह्या पाण्यासकटच मी हे वाटाणे घालते याच्यामध्ये। आणि ह्याच्यात खूप पाणी नाही घालायचं, अगदी वाटाणे भिजतील इतकंच पाणी घालायचं, कारण हे पाणी जास्त पीत नाहीत। नाही तर काय होतं, आपली उसळ जी असते ना ती खूप पातळ होते। आता ह्याला आपण कुकर लावूया आणि एक 7-8 शिट्ट्या काढूया। वाटाणे शिजतायत तोपर्यंत आपण हरभरा डाळीची उसळ करून घेऊया। हे 1 तास मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ जी आहे ती 1 तास मी भिजत ठेवलेली आहे, 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून। आणि आता आपण ह्याला फोडणी कशी द्यायची ते बघूयात। तेल, ह्याला तेल पण खूप जास्त लागत नाही, फोडणी इतकं तेल पाहिजे आपल्याला। कढीपत्ता, कढीपत्ता थोडासा तडका घालायचा। मग ह्याच्यात मोहरी, मोहरी छान तडतडली की ह्याच्यात हिरव्या मिरच्या एक 2-3 स्प्लिट करून टाकायच्या। आता हिंग, हळद अगदी नावाला पाव चमचा, आणि ह्याच्यात घालायचे आपल्याला एक बटाटा, असे मध्यम आकार करून घ्यायचं। हे छान परतून घेऊया आपण। आणि आता ह्याच्यामध्येच आपल्याला ही हरभऱ्याची डाळ घालायची। फोडणी चांगली चुरचुरीत बसली पाहिजे। आता हे छान परतून घेऊया आपण। आणि हे छान फोडणी झाली की ह्याच्यामध्ये ही डाळ भिजेल इतकं पाणी घालायचं। बस, ही डाळ लगेच शिजते। ही छान होऊ दे, ही ह्याला चांगली उकळ आली की पुढची प्रोसेस सांगते। वाटाणे शिजतायत आणि हरभऱ्याची डाळ शिजते, तोपर्यंत आपण काळ्या वाटाण्याच्या उसळाची वाटण लागणार आहे त्याची तयारी करूया। इथं मी ओलं खोबरं घेतलंय जवळपास एक अर्धा वाटी, आणि ह्याच्यातच आपल्याला एक पाव चमचा हळद, तिखट 1 चमचा, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता। आणि हा मी घरगुती काळा मसाला घालतीये, हा ऑलरेडी आपल्या चॅनलवर मी दाखवलेला आहे आमच्या बेळगाव पद्धतीचा। तर तो काळा मसाला एक मोठा चमचा आपल्याला इथं घालायचा आहे आणि हे आता छान गंध असं वाटून घ्यायचं। आता इथं बघा, ही खूप जास्त शिजवायची नाहीये, बोटचेपी डाळ शिजली पाहिजे, हे लक्षात घ्या। अजून जरासं शिजायचं आहे। आता ह्याच्यात काय करायचं, आपण तिखट घालायचं। फोडणी तिखट घालत नाही। आता ही आमच्या सासूबाईंनी शिकवलेली भाजी आहे, ती ज्या पद्धतीनं बनवते अगदी त्या पद्धतीनंच मी तुम्हाला दाखवते, कारण त्याची टेस्ट खरंच खूप छान येते। आणि चवीपुरता मीठ, याच्यात साखर किंवा गूळ घालायची गरज नाही, कारण हरभरा डाळ तसंही गोड असते आणि बटाटा सुद्धा। तर ह्याची चव जी आहे ती खूप छान येते। आणि आता ही छान कोरडी होईपर्यंत, म्हणजे थोडा रस्सा हवा आपल्याला, पण खूप नको आणि खूप जास्त पण डाळ शिजता कामा नये। तसं झालं की बंद करायचं।
कुकर आता झालेला आहे. आपण बघूया की आपले काळे वटाणे शिजले का. वाह, मस्त शिजलेत हे बघा. आता ह्याची फोडणीची तयारी करूया. ह्याच्यात सुद्धा अगदी कमी तेल, फार तेल लागत नाही कारण खोबरं आहे आपलं. कढीपत्ता मी नेहमी पहिला टाकते, त्याच्याने फोडणी जी आहे ती आपली जळत नाही. आता मोहरी घालायची. मोहरी तडतडलं की हिंग घातलं की हे आपले वटाणे, काळे वटाणे घालायचे याच्यामध्ये. आणि आता ह्याच्यामध्ये आपण हा जो वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालूया. यात आपण कांदा, लसूण, टोमॅटो, आलं काही घालत नाही. तुम्हाला जर आंबटपणा हवा असेल तर तुम्ही थोडंसं ह्याच्यामध्ये चिंच घातलं तरीही चालेल, पण काही गरज नाही. अशी जशी आपण बनवतो पारंपरिक पद्धतीनं ह्याची चव अप्रतिम लागते. आता ह्याच्यात थोडंसं आपण पाणी घालूया. ही छान थोडीशी सरबरीत म्हणता येईल आपल्याला, किंवा रस्सावाली पाहिजे. खरं खूप जास्त पण रस्सा नको आहे. येस, आता हे छान शिजू दे. आणि ह्याच्यात आता मी चवीपुरता मीठ घालते. आणि छान मसाल्यामध्ये एक जीव असे हे वटाणे होऊ. हे बघा, अशी ही आपली हरभरा डाळीची उसळ झाली पाहिजे. अजून एक 2 मिनिटं ठेवूया, पाणी जरासं आटू. येस, हे बघा अशी ही उसळ छान व्हायला पाहिजे. आता सर्व करूया. आपल्या पूर्वजांनी प्रत्येक सणाला अगदी छान रेसिपीज तयार करून ठेवलेल्या आहेत, ज्या खऱ्या अर्थाने डाएट फूड आहेत. आता ही उसळ किंवा ही उसळ चपाती, भाकरी, भात काही आवश्यकता नाही, तुम्ही डायरेक्ट खाऊ शकता. फुल प्रोटीन्स आहे. तेल तुम्ही अगदी फोडणीसाठी अर्धा चमचा जरी घातलं, त्याच्याऐवजी तुम्ही कोकोनट ऑइल घातलं तरीही चालेल. खूप टेस्टी होते ही उसळ. आणि ही नुसताच आपण खाऊ शकतो जर तुम्हाला डाएट करायचं असेल. आणि बटाटा तेवढा वगळा आणि नुसता हरभऱ्याची डाळची उसळ खावा. 1 मील तुम्ही ह्याच्यावरती राहू शकता अगदी सहजरित्या. म्हणजे आम्ही पूर्ण दिवस उपवास करतो आणि रात्री फक्त ह्या उसळ्या आणि पोहे खातो, तरीही आमचं पोट छान भरतं. पण जर डाएट करत असाल तर त्यांनी ही नुसता उसळ जरी खाल्ली तरी सफिशियंट आहे. आता कसं आहे की जे ट्रेंड येतं, बाहेरचे लोक सांगतात, डायटिशियन सांगतात, त्या हिशोबाने लोकांना आता मिलेट्सची फॅशन आली, मिलेट्स पॉप्युलर झाले. पण चांगली गोष्ट आहे, तेही खा तुम्ही, असं नाही म्हणत मी खाऊ नका. पण ह्या ज्या आपल्या पारंपरिक सणाला ज्या रेसिपीज आपले पूर्वजांनी प्लॅन केलेले आहेत, बनवलेले आहेत, ते आपल्यासाठी खूपच चांगले आहेत, पौष्टिक आहेत, चमचमीत आहेत आणि अगदी कमी वेळात म्हणजे 10 मिनिटात तुम्ही हा स्वयंपाक करू शकता. इतक्या सोप्या आहेत. तर ह्या रेसिपीज मस्ट ट्राय रेसिपीज आहेत. तुम्ही ट्रेंडमध्ये आणा, तुमच्या मुलांना खाऊ घाला. मुलांना ह्याबद्दल माहीतच नसेल तर त्या लोकांना ह्याच्याबद्दल आकर्षण असणार नाही. स्टायलिश सर्व करा, त्याच्याने सुद्धा आकर्षण वाढू शकतं, कारण ट्रेंड आहे. आणि ट्रेंडी फूड जर खायची इच्छा होत असेल तर ट्रेंडी स्टाईलने वाढा, नक्की खातील. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मास्टर रेसिपीज.